नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खमंग कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची, ती पण सगळ्या सोप्या पद्धतीने। तर एकदा काय होते की आपण आळूवडी बनवत असताना ती मध्येच तुटते किंवा फ्राय करताना त्याचे लेयर सुटतात। तर काय होते की बाहेरून आळूवडी भाजल्यासारखी दिसते पण आतून ती कच्चीच राहते किंवा त्याच्या लेयर्स व्यवस्थित येत नाही आहेत किंवा आळूवडी खाल्यानंतर आपल्या घशाला खवखव सुटते। तर ह्या सर्व गोष्टी होऊ नये यासाठी मी येथे काही खास टिप्स सांगितले आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी येथे आळूची 4 ते 5 पाने घेतलेली आहेत, ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्याचे पाठीमागचे शिरा अशा काढून घेतलेले आणि त्या लाटण्याने असे लाटून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होतं की त्या शिरांमधला पूर्ण रस निघून जाईल आणि आपल्या घशाला खवखव होणार नाही। त्यानंतर मी येथे कोथिंबीर, जिरे, आलं, लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। आता याची मिक्सरला बारीक जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपल्याला येथे आळूवडीचे सारण तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी येथे 4 ते 5 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे। तांदळाच्या पिठामुळे काय होते की आळूवडी आपली कुरकुरीत होण्यास मदत होते। आणि त्यानंतर मी येथे मसाले घेतलेले आहेत। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, गरम मसाला, हळद अर्धा चमचा आणि येथे ओवा हातावर चुरून घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा येथे पांढरे तीळ टाकलेले आहेत। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला आंबटपणा हवा असेल तर तुम्ही 1 चमचा लिंबूचा रस टाकू शकता किंवा इथे चिंचगुळाची म्हणजे चिंचगुळाचं पाणी करून सुद्धा तुम्ही येथे याच्यामध्ये घालू शकता। याच्यामुळे सुद्धा घशाची खवखव कमी होऊ शकते। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून असं त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि आळूच्या पानांना असं लावून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा की आळूच्या पानांना हे पीठ लावताना आपल्याला एकदम पातळ असं लावायचं आहे, जास्त पीठ त्याच्यावर टाकायचं नाही आहे। आता आपल्याला एक उलट-सुलट पान करून असे आपल्याला आळूवडी थापून घ्यायची आहे। जर तुम्ही जास्त पीठ लावलं तर आळूवडीचं लेयर एकदम जाड होतील आणि त्याचे लेयर्स असे जास्त सुटणार नाहीत, ते 1 किंवा 2च असे दिसतील आणि खाताना जास्त पीठ लागेल। त्यामुळे आपल्याला इथे पीठ लावून घेताना पातळच असं लेयर लावून घ्यायचं आहे। आता मी याची घडी करून घेत नाही, जशी घडी करून घेईल तशी आपण या घडीला पीठ लावून घेणार आहोत। घडी घालेल तसं पीठ लावल्यामुळे काय होते की आपली आळूवडीचे लेयर्स आहेत ते एकमेकाला व्यवस्थित असे चिकटून राहतात। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पीठ लावून आळूवडीचे लेयर्स बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी पहिल्यांदा 2 पानांचेच एक आळूवडीचं लेयर बनवलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा 2 पानांचा लेयर बनवलेला। आता आपण पहिला लेयर जो बनवला होता तो त्या दुसऱ्या पानावर ठेवून असा रोल करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशा आळूच्या वड्यांना लेयर सुटला जातो। आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे, त्याला तेल लावून आळूवडी वाफवण्यासाठी ठेवलेली आहे। तर मी इथे तुम्हाला 2 प्रकारच्या आळूवड्या बनवलेल्या दाखवणार आहेत, एक तरी जास्त लेयरची आणि एक कमी लेयरची। ते तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला तर नक्कीच समजून जाईल। आता इथे आळूवडी आपण कट करून घ्यायचे। लक्षात ठेवा की आळूवडी पूर्ण वाफवल्यानंतर ती एकदम गार करून घ्यायची। तुम्ही 1 ते 2 तास याला फ्रीजला सुद्धा ठेवू शकता आणि गार झाल्यानंतर मगच कट करायची आहे। जर तुम्ही गरम कट केली तर ही आळूवडी व्यवस्थित अशी कट होणार नाही। ज्या बाजूने आपलं शेवटचं टोक येईल ती बाजू अपोजिट ठेवून आपल्याला ही आळूवडी कट करून घ्यायची, नाहीतर मग त्याचे वरचे जे लेयर आहे ते सुटून जातील। तर अशा पद्धतीने आपल्याला येथे आळूवडी कट करून
तर तुम्ही इथे बघू शकता की या आळूवडीला आपल्या किती छान अशा लेयर सुटलेल्या आहेत। आता मी दुसऱ्या पद्धतीने बनवलेली आळूवडी तुम्हाला इथे कट करून दाखवणार आहे। ती आळूवडी मी फक्त 2 पानांची बनवलेली आहे आणि त्याला जास्त असं पीठ लावलेलं आहे, त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की जास्त पीठ लावलेली आळूवडी आपली इथे कशी दिसते। तर इथे बघू शकता की जास्त पीठ लावल्यामुळे या आळूवडीला आपले जास्त लेयर सुटलेले नाही आहेत, कमी लेयर्स सुटलेले आहेत। आणि जास्त पीठ जर लावलं तर ती आळूवडी जास्त आपली कुरकुरीत सुद्धा होऊ शकत नाही, त्यामुळे आपण येथे कमी पीठ लावूनच आळूवडी बनवली तर अगदी उत्तम। तर मी इथे एक पॅन गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे मी तेल टाकलेले आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आळूवडी शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही येथे आळूवडी डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता। मी येथे शालो फ्राय करून घेत आहे आळूवडी। शालो फ्रायमुळे आळूवडी जास्त अशा तेलकट होत नाहीत। आणि आळूवडी आपल्याला येथे फ्राय करून घेताना गॅस हा आपला मीडियमच असावा, जास्त हाय किंवा जास्त लो नको, म्हणजे त्या व्यवस्थित अशा आतपर्यंत भाजल्या जातील। तर आपल्या आळूवडींना बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूप कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत आणि किती छान लेयर सुद्धा सुटलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही ही आळूवडी नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।